So Aristotle was one of the greatest of the Greek philosophers after Plato, and he was born in the year 384 before Christ and died in 322 BC, that is before Christ. बिफोर क्राइस्ट म्हणजे कळतंय ना, इसवी सनापूर्वीचा अरिस्टॉटलचा जन्म आहे. तर अरिस्टॉटलच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की ही वॉज कन्सिडर्ड ॲज द ग्रेटेस्ट ऑफ द स्कॉलर्स बिकॉज ही रोट ऑन ऑलमोस्ट ऑल द डिसिप्लिन्स, ऑल द नॉलेज डिसिप्लिन्स, म्हणजे ज्या ज्या ज्ञानशाखा आहेत त्या ज्ञानशाखांपैकी बहुतेक सगळ्या ज्ञानशाखांवर अरिस्टॉटलनं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अरिस्टॉटलला वनस्पतीशास्त्राचे, बॉटनीचे लोक फादर ऑफ बॉटनी असं मानतात, किंवा मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा अरिस्टॉटलचा विचार महत्त्वाचा ठरतो. आता आपल्या बाबतीमध्ये ॲज फार ॲज द स्टुडंट्स अँड स्कॉलर्स ऑफ literature are concerned or literary criticism are concerned, he is considered as the most important of the critics. आणि त्याचे जे critical views आहेत they come in two of his works. One is poetics and another one is rhetoric. In the poetics he talks about the art of writing, and in the rhetoric he talks about the art of oratory, the art of using language in a beautiful way. So there are almost all his works, written works, they are lost in the course of the time. आता 2000 वर्षापूर्वी, 2100 वर्षापूर्वीचा हा काळ, 2100, 2200, 2300 वर्षापूर्वीचा काळ हा अरिस्टॉटलचा आहे. तर त्यामुळे त्याचं लिखाण बऱ्यापैकी लॉस्ट झालेलं आहे. आणि त्यातले दोन जे वर्क्स आहेत, एक आहे पोएटिक्स आणि दुसरं आहे रेटरिक, ते आपल्यापर्यंत आलेले आहेत. म्हणजे आपण विश्वास ठेवू शकतो की दिस इज रिटन बाय अरिस्टॉटल. दिस इज वन थिंग. Another important thing about Aristotle is that he was the great student, disciple of Plato and the master or tutor of Alexander the Great. तुम्हाला सम्राट अलेक्झांडर माहीत असेल की ज्याला जगज्जेता म्हणून ओळखलं जातं, पण त्याला तो भारतावर त्यानं स्वारी केली आणि इथून जातानाच त्याचा वाटेमध्ये मृत्यू झाला, हा भाग वेगळा. तर सम्राट अलेक्झांडरचा तो ट्यूटर राहिलेला आहे, इन्स्ट्रक्टर राहिलेला आहे अरिस्टॉटल. आणि हा जो पोएटिक्स हा ग्रंथ आहे त्यात एकूण 26 चॅप्टर्स आहेत. देर आर 26 चॅप्टर्स इन पोएटिक्स, अँड आउट ऑफ दोज सम आर डिवोटेड टू पोएट्री. In some of the chapters he writes about tragedy, in some of the chapters he writes about poetry, in some chapters he write about comedy. And when he as far as the nature of poetry is concerned, or as far as the nature of the theory of art is concerned, that is mimetic theory of art, जे आहे, जे प्लेटोनं मांडून ठेवलेलं आहे, त्याच्या संदर्भामध्ये अरिस्टॉटलला काय म्हणायचं आहे? अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल, प्लेजर इज द मेजर एम ऑफ पोएट्री अँड इमिटेशन इज गुड फॉर अरिस्टॉटल. इमिटेशन म्हणजे अनुकरण, कॉपी करणे. आता तुम्हाला अरिस्टॉटल, जोपर्यंत तुम्ही प्लेटोचा अभ्यास करत नाहीत, प्लेटो आपला व्हिडिओच्या माध्यमातून शिकवून झालेला आहे. यूट्यूबला ते सगळे व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि गुगल क्लासरूमला PPT सुद्धा पाठवलेला आहे, नोट्स पण पाठवलेले आहेत. तर जोपर्यंत तुम्हाला प्लेटो माहीत होत नाही तोपर्यंत अरिस्टॉटल तुम्हाला समजून घेता येत नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो प्लेटो बिफोर वी ट्राय टू अंडरस्टँड अरिस्टॉटल. सो Aristotle's major contribution to the poetics or to literary criticism is that he believes that imitation is good because it is the inborn instinct of the human beings. माणसामध्ये नैसर्गिकरित्याच कशाची आवड असते? अनुकरणाची.
we learn so many things by imitating others, by copying others. कॉपीचा अर्थ आपण चांगल्या अर्थाने घेऊ, तर दुसऱ्याचं अनुकरण करून करून आपण शिकत असतो बऱ्याच काही चांगल्या गोष्टी. सो अकॉर्डिंग टू प्लेटो, इमिटेशन इज इन्फेरियर, and that's why art and literature are inferior, whereas his student Aristotle is of the view that imitation is good because it is the inborn tendency of the human beings. Another inborn tendency of the human beings that Aristotle talks about is the like or the love in the human beings for rhythm and for harmony, love for music. थोडक्यात कुठल्याही माणसाला संगीत आवडत असते, अँड इन पोएट्री दिस रिदम इज देअर, दिस मीटर इज देअर, लयबद्धता, ठेका हे सगळं काव्यामध्ये असते. अँड दॅट्स वाय these are the inborn tendencies of the human beings, and so imitation is good, the pleasure out of imitation is good according to Aristotle. So these are his views regarding the nature of poetry, that is the mimetic theory of art. तर अशा प्रकारे अरिस्टॉटल जो आहे तो या थिअरीमध्ये भर घालतो. त्यानंतर त्याचे जे महत्त्वाचे व्ह्यूज आहेत, ही डिफाईन्स ट्रॅजेडी ही, आणि आज सुद्धा म्हणजे इतक्या 2000 वर्षानंतर सुद्धा क्रिटिक्स, द ड्रामॅटिस्ट, दे टेक केअर ऑफ दिस डेफिनेशन बाय Aristotle of tragedy. So according to Aristotle, tragedy is the imitation of an action that is serious and that has a form, that has a proper beginning, a proper middle part and the proper ending. And it is the and its constituent parts are plot, character, action. Sometimes he talks about the stage property or songs and music, dances as well. Plot, character, action, story. So these are the important constituent parts of a tragedy according to Aristotle. So the first part of the definition says that tragedy is the imitation of the action that is serious. ट्रॅजेडी हे एका ॲक्शनचं अनुकरण असते अँड दॅट इज सिरियस, म्हणजे काहीतरी गंभीर ॲक्शन जी आहे जी आयुष्यात घडत असते त्याचं अनुकरण कशामध्ये होत असतं, ट्रॅजेडीमध्ये. अँड इट शुड हॅव अ प्रॉपर बिगिनिंग. आता प्रॉपर बिगिनिंग म्हणजे काय आहे की बिगिनिंग अशी असावी की त्याच्या पूर्वी काही घडलेला असू नये किंवा त्याच्या नंतर बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या असाव्यात. सो दिस इज द बिगिनिंग. त्याच्यानंतर ही टॉक्स अबाउट द प्रॉपर मिडल. प्रॉपर मिडल म्हणजे काय, मधला भाग काय आहे की त्याच्या आधी काही घडून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर काही घडणार आहे. अँड एंडिंग शुड बी ॲज सच दॅट देर शुड नॉट बी एनिथिंग अबाउट द एंड. सो दिस इज हाऊ ही टॉक्स अबाउट द प्रॉपर बिल्डिंग ऑफ अ ट्रॅजिक प्लॉट. Then we come across some terms regarding the plot. What is plot? Plot is the chronological order, chronological sequence of the events or actions happening in that particular drama, in the story of that drama. Plot म्हणजे काय असते, मराठीमध्ये त्याला आपण पटकथा असं म्हणतो. फर्स्ट ऑफ ऑल देर इज द स्टोरी. सुरुवातीला कथा असते एक आकाराला आलेली, आणि मग त्या कथेमध्ये सुरुवातीला काय घडतं, त्याच्यानंतर काय घडतं, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, शेवटी काय, याची सुसंगत मांडणी, याची संगतवार मांडणी. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द इव्हेंट्स. क्रोनॉलॉजिकल म्हणजे काय, टाइम सिक्वेन्स लक्षात ठेवून की सुरुवातीला काय होतंय, नंतर काय होतंय, त्याच्यानंतर काय होतंय. सो दिस इज नोन ॲज द अरेंजमेंट ऑफ द प्लॉट. त्याच्यानंतर ही टॉक्स अबाउट द कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्सला डिफाईन कसं करायचं. नाउ दिस इज लिटररी क्रिटिसिझम. वी शुड नो ऑल दीज टेक्निकल टर्म्स इन लिटररी क्रिटिसिझम. नाउ what is a character? Characters are the people in the story, the people in the drama. And again, the characters are different from the actors. Actors play different roles as it is the demand of the story. म्हणजे कथेच्या मागणीनुसार अनेक ॲक्टर्स वेगवेगळ्या प्रकारचे काय करतात, रोल प्ले करतात. सो दिस रोल प्लेइंग or this playing the role of a particular
टाईप ऑफ ह्युमन बीइंग. सो दॅट इज कॅरेक्टर आपण असं म्हणू शकतो. अगेन another important thing as far as the tragedy is concerned is the action. Action is very very important because drama is a Greek word basically. त्याचं ड्रामा असा तो वर्ड आहे आणि त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ काय होतो. आपल्याला असं वाटतं की ड्रामा हा इंग्रजी वर्ड आहे. ड्रामा इज नॉट अन इंग्लिश वर्ड. इट ओरिजिनेट्स इन द ग्रीक लँग्वेज अँड ड्रामा मीन्स टू डू. ड्रामाचा अर्थ काय होतो, या शब्दाचा ग्रीक शब्दाचा अर्थ काय होतो, टू डू. टू डू मीन्स टू अंडरटेक सम ॲक्शन, टू डू समथिंग. आणि what is the place where all these actions are going on the stage. मग नाटकामध्ये काय होतं की एका स्टेजवर हे कुठेतरी काहीतरी घडत आहे. somebody is doing something. ओके, somebody कोण आहे, the characters, right? And they are doing something means that is the action of that particular drama. Now in this class, this is our introduction to what Aristotle says about tragedy, what he says about poetry. याच्यानंतर आपण त्याच्या डिटेल्समध्ये नंतर जाणार आहोत. Another important thing about which he talks is the hamartia. Then he turns to the characters of a tragic hero. की या शोकांतिकेचा नायक कसा असावा. ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका, एवढं तुम्हाला माहिती आहे. तर अरिस्टॉटलनं ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींबद्दल लिहून ठेवलेलं आहे. सो ही देन टॉक्स अबाउट द फीचर्स, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑर द क्वालिटीज ऑफ अ ट्रॅजिक हिरो. की एखाद्या शोकांतिकेचा नायक कसा असावा, तर त्याच्याबद्दल तो काय सांगतो. ही ऑर शी. ॲक्च्युली अरिस्टॉटलनं हे इमॅजिन केलं नसेल की एखाद्या कथेचा नायक ही म्हणजे ती नायिका असू शकते. सो आय एम युझिंग द प्रोनाउन ही. सो अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल द हिरो ऑर टू बी मोर टेक्निकली करेक्ट प्रोटॅगनिस्ट, PROTAGONIST, protagonist of a tragedy must be of high birth, must be of a higher status in the society. He must be a king or some great warrior or some military man, etc. So he must be a person of higher status in the society. Why? Because generally the tragedy or the sufferings of the great people affects the society a lot. एखाद्या मोठ्या माणसाचं दुःख जेव्हा एखाद्या कथेमध्ये सांगितल्या जातात, जेव्हा एखाद्या चित्रपटामध्ये दाखवलं जातं, तेव्हा त्याचा जास्त परिणाम हा कोणावर होतो, लोकांवर होतो, प्रेक्षकांवर, वाचकांवर, समाजावर त्याचा जास्त परिणाम होतो. तेच जर एखादा गरीब माणूस आहे, सर्वसाधारण माणूस आहे, तो जर एखाद्या ट्रॅजेडीचा, अरिस्टॉटलच्या मते नंतर आधुनिक साहित्यामध्ये हे सगळं बदलून गेलं. आधुनिक साहित्यामध्ये इन मॉडर्न लिटरेचर द रायटर्स दे टॉक, मला वाटतं आपण म्हणजे तुमच्या सिलेबसला रायडर्स टू द सी हे वन ॲक्ट प्ले होतं ना, तुम्हाला आठवत आहे का? अनम्यूट करून मला सांगा. रायडर्स टू द सी, JM सिंगचं जे वन ॲक्ट प्ले आहे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. इट इज द ट्रॅजेडी ऑफ अन ओल्ड वुमन, अ पुअर ओल्ड वुमन, अन ऑर्डिनरी ओल्ड वुमन, राईट. आणि मग इथं रायडर्स टू द सी इज अ मॉडर्न ट्रॅजिक प्ले. मग इथं JM सिंग नावाचा जो आधुनिक नाटककार आहे किंवा आधुनिक लेखक आहे, त्याच्यामध्ये गरीब माणसाचं दुःख पण काही दुःख असू शकत नाही का? किंवा गरीब माणसाचं दुःख एखाद्या ट्रॅजेडीचा, एखाद्या नाटकाचा, कादंबरीचा, कथेचा विषय असू शकत नाही का? तर निश्चितच ते असू शकते. पण हे केव्हा झालं, हा बदल साहित्यामध्ये केव्हा घडून आला? आधुनिक काळामध्ये. पूर्वी म्हणजे आता हे अतिप्राचीन झालं. 2000 वर्षापूर्वी अरिस्टॉटलनं हे लिहून ठेवलेले आहे आणि आपण अरिस्टॉटलच्या व्ह्यूजबद्दल बोलतोय. तर अकॉर्डिंग टू अरिस्टॉटल the tragic hero must belong to the higher class in the society. He or she must be in the higher position in the society, number 1. And number 2, now हे लक्षपूर्वक ऐका. He says there should be
a hamartia in the personality or in the nature of that particular protagonist or the tragic hero. Hamartia, hamartia means the tragic flaw. FLAW, flaw म्हणजे दोष. According to Aristotle, the tragedy of the hero of a tragedy should take place not because of some external factor, not because of some external enemy, not because of some external villain directly, but the tragedy of a tragic hero, the tragedy of or the suffering of the tragic end of death of the hero of a tragedy must be there because of some flaw, because of some म्हणजे त्या फ्लॉ म्हणजे दोष, सम इनहेरंट वीकनेस असं त्याला म्हणता येईल आपल्याला. इनहेरंट म्हणजे अंगभूत, नॅचरल टेंडन्सी असणारा, आणि वीकनेस म्हणजे उणीव, दोष. आणि आपण जर आणि दिस इज समथिंग व्हेरी करेक्ट बिकॉज ॲज फार ॲज द सायकोलॉजी इज कन्सर्न. कारण कसं आहे की वी ऑलवेज से दॅट नो बडी इज परफेक्ट अँड वी इवन नो दिस इज द फॅक्ट अबाउट ईच अँड एव्हरी ह्युमन बिईंग. आपण असा दावा करू शकतो का की मी परफेक्ट माणूस आहे? नो बडी कॅन क्लेम दिस दॅट आय एम द परफेक्ट पर्सन. आणि आपण असं म्हणत असतो की एव्हरीबडी हॅज अ कॉर्नर, एव्हरीबडी हॅज अ, इंग्लिशमध्ये त्याला एव्हरीबडी हॅज अ कॉर्नर असं म्हणतात. तर किंवा या जगामध्ये परिपूर्ण असं कोणी नाही असं आपण नेहमी म्हणत असतो. तर ते काय आहे की असा म्हणजे तुम्ही आठवून जर बघितलं तर आपल्याला एखादा आयुष्यामध्ये परफेक्ट माणूस भेटलेला आहे का की ज्याच्यामध्ये काहीच दोष नाही? असं नाही. तर हे नैसर्गिक आहे. वी आर ऑल हॅव्हिंग सम वीकनेस. आणि मग जो ट्रॅजेडीचा नायक असतो, शोकांतिकेचा नायक असतो, अकॉर्डिंग टू Aristotle, he or she must have some flaw, some weakness in his or her character, and that should be responsible for his tragedy. आणि ते जे त्याच्यातला दोष आहे त्याच्यामुळं त्याचा काय म्हणता येईल त्याला दुःखद अंत व्हावा किंवा त्याच्या नशिबी दुःख जे यावं त्याच्या वाट्याला, नशिबात म्हणण्यापेक्षा त्याच्या वाट्याला आयुष्यात जे दुःख येणार आहे, त्याची जी ट्रॅजेडी होणार आहे ती कशामुळे व्हावी? परफेक्ट ट्रॅजेडीमध्ये, चांगल्या ट्रॅजेडीमध्ये या कारणामुळे व्हावी. कोणत्या? त्याच्यातल्या दोषामुळे. तर ते मनाला कुठेतरी अपील होईल, हे ॲरिस्टॉटलला म्हणायचंय. आणि म्हणजे आपल्याला हा जो मुद्दा आहे हा मला तुम्हाला शेक्सपियरचं उदाहरण घेऊन समजून सांगता येईल. तुम्ही आता थर्ड इयरला आलात, फर्स्ट इयर सेकंड इयर, आपल्या बोलण्यामध्ये आपल्या डिस्कशनमध्ये नेहमी शेक्सपियरचा विषय आलेला आहे. सो इफ यू रिमेंबर, विच आर द 4 ग्रेट ट्रॅजेडीज बाय विलियम शेक्सपियर? डू यू रिमेंबर एनी great tragedy, any title of the great tragedy by William Shakespeare? शेक्सपियरच्या एखाद्या शोकांतिकेचं नाव लक्षात आहे? ओके. देर आर 4 ग्रेट ट्रॅजेडीज बाय विलियम शेक्सपियर. वन इज हॅमलेट, अनदर वन इज ऑथेलो, किंग लियर अँड मॅकबेथ. ओके. आता हे लिहिलेल्या ऑर्डरनुसार नाही, मागे पुढे आहे. तर हॅमलेट, मॅकबेथ, ऑथेलो, किंग लियर, दीज आर द 4 ग्रेट ट्रॅजेडीज असं मानलं जातं अभ्यासकांच्या मध्ये. आणि याचे जे नायक आहेत, या शोकांतिकांचे जे नायक आहेत त्यांचा जर आपण अभ्यास केला, म्हणजे मॅकबेथ या ट्रॅजेडीचा नायक मॅकबेथ आहे, जो की एक काय आहे, महान योद्धा आहे. किंग लियर अर्थातच राजा आहे. ऑथेलो मिलिटरी जनरल आहे. ओके. आणि हॅमलेट कोण आहे? हॅमलेट राजपुत्र आहे. म्हणजे ॲरिस्टॉटलनं सांगून ठेवलेलं पहिलं जे कॅरेक्टरिस्टिक आहे, पहिलं जे क्वालिटी आहे कशाची, की ट्रॅजेडीचा हिरो कसा असावा, तर तो एका समाजातल्या उच्च स्तरातला असावा, त्याचं समाजातलं स्थान हे खूप मोठं असलेलं असावं. आणि दुसरं हे जे आपण हॅमर्शिया बोलतोय, हॅमर्शिया या संदर्भात बोलतोय, तर देर शुड बी अ वीकनेस इन द कॅरेक्टर, अँड देर इज अ वीकनेस इन द कॅरेक्टर ऑफ दीज 4 tragic heroes, and that's why their tragedies appeal to the mankind. Even now we read Hamlet,
we read Othello, we read King Lear, we read Macbeth. Now, what is the tragic flaw in Macbeth? मग मॅकबेथमध्ये कोणता दोष आहे की ज्याच्यामुळे त्याची शोकांतिका घडून येते? मॅकबेथ, आज तुम्ही एक काम करा, यूट्यूबला तुम्हाला नेटवर अनेक म्हणजे शेक्सपियरच्या जवळपास सगळ्या नाटकांच्या फिल्म्स तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही मॅकबेथ, ऑथेलो, किंग लिअर, हॅमलेट कुठलंही नाटक तुम्ही यूट्यूबवर वगैरे बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे कळेल. तर मॅकबेथ जो आहे त्याच्यामध्ये दोष काय आहे माहिती आहे का? तो खूप शूर आहे, तो खूप स्वामीनिष्ठ आहे, म्हणजे तो एका सैन्याचा प्रमुख आहे, एका राजाचा सैन्याचा अधिकारी आहे. आणि पण त्याच्यामध्ये त्याचा जो दोष आहे तो आहे अतिमहत्वाकांक्षा. ही इज व्हेरी व्हेरी ॲम्बिशन फॉर पॉवर अँड समवेअर दिस ॲम्बिशन इज देअर. आणि हा जो दोष आहे तो कुठेतरी निद्रिस्त आहे, तो कुठेतरी त्याच्या अनकॉन्शियसमध्ये आहे. आणि मग सुरुवातच कशी होते की मॅकबेथ एक युद्ध जिंकून, त्याच्या राजाचं नाव किंग डंकन आहे, आणि हे युद्ध जिंकून मॅकबेथ त्याच्या मित्रासोबत वापस येत असतो. आणि त्यांना एका जंगलामध्ये 3 चेटकिनी भेटतात आणि त्या चेटकिनी सांगतात की तू राजा होणार आहेस. त्यानंतर तो घरी गेल्यानंतर लेडी मॅकबेथला म्हणजे त्याच्या पत्नीला हे सांगतो. आणि त्याची पत्नी जी आहे ती सुद्धा खूप महत्वाकांक्षी आहे आणि ती खूप धूर्त कारस्थानी आहे. आणि मग ती सतत मॅकबेथला हे सांगत राहते, सतत हे त्याच्यावर हॅमर करत राहते, सतत त्याला बजावत राहते की यू कॅन बी द किंग. त्यांनी भविष्यवाणी केलेली आहे, चिटकिनींची भविष्यवाणी. आणि मग काय होतं, बऱ्याच वेळेला लेडी मॅकबेथचा जो उल्लेख होतो क्रिटिसिझममध्ये, म्हणजे जेव्हा मॅकबेथचं इव्हॅल्युएशन होत असते या नाटकाचं, तेव्हा शी इज कन्सिडर्ड ॲज द 4th विच. लेडी मॅकबेथला 4थी चेटकीन असं मानतात या नाटकातली, कारण ती सुद्धा मॅकबेथला भरीला घालते की तुला राजा व्हायचे, तू राजा होऊ शकतो. आणि आता जर आपण सुपरनॅचरल एलिमेंटचा जर अभ्यास केला, अनेक अभ्यासकांच्या मते काय आहे की ह्या जे चेटकिनी आहेत ते म्हणजे काय आहे, मॅकबेथच्या मनातली जी महत्वाकांक्षा आहे तिचंच मूर्त रूप, तिचंच एक्सटर्नल रूप म्हणजे काय आहे, त्या चेटकिनी आहेत. आणि ह्याच्याच मनात कुठेतरी आहे की मला राजा व्हायचे. आणि त्याच्यानंतर मग त्या चेटकिनींची भविष्यवाणी, त्याच्यानंतर ती लेडी मॅकबेथचं त्याला सतत हॅमर करत राहणं. आणि योगायोगाने काय होतं की किंग डंकन त्याच्याकडे एकदा मुक्कामासाठी येतो आणि लेडी मॅकबेथ आणि मॅकबेथ हे प्लॅन करून त्या राजाचा, किंग डंकनचा, त्याची हत्या केली जाते. मॅकबेथ किल्स हिज ओन किंग. आणि दिस इज द डिजनरेशन ऑफ हिज कॅरेक्टर. आणि हे इथून त्याच्या ऱ्हासाला सुरुवात होते आणि शेवटी मॅकबेथचा पराभव होतो. शेवटी मॅकबेथ एका लढाईमध्ये मारला जातो. आणि दिस इज द कॉज ऑफ हिज ट्रॅजेडी. व्हॉट इज दॅट कॉज? हिज वीकनेस फॉर पॉवर. त्याच्यामध्ये त्याचा काय म्हणता येईल त्याला, म्हणजे त्याचा दोष काय आहे की तो अति महत्वाकांक्षी आहे, त्याला सत्ता हवी आहे. ही वॉन्ट्स टू बिकम द किंग. हॅमलेट ऑन द अदर हँड, ही हॅज ऑल्सो अ ट्रॅजिक फ्लॉ अँड ही इज अ मॅन ऑफ इनडिसिजन. ही इज अ मॅन ऑफ फिलॉसॉफिकल बेंट ऑफ माइंड. त्याचं त्याची जी मानसिकता आहे ती इट इज जस्ट लाईक अ फिलॉसॉफर. अँड दे गो ऑन थिंकिंग अँड थिंकिंग, ओव्हर थिंकिंग. ते जास्त विचार करत जातात अँड दे डू नॉट टेक ॲक्शन. डायरेक्ट ॲक्शन घ्यायला उशीर करतात. आणि तुम्हाला हॅमलेटची कथा माहीत असेल की त्याच्या वडिलांचा खून झालेला आहे. आणि वडिलांचा खून झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर आईनं म्हणजे राणीनं त्याच्या काकाशी खूप घाईघाईमध्ये विवाह केलेला आहे, म्हणजे 1-2 महिन्याच्या आतच. आणि किंग हॅमलेट जो आहे, हॅमलेटचा वडील, तर त्याचं भूत याला येऊन सांगतं हॅमलेटला की माझा खून झालेला आहे आणि आता ज्या तुझ्या काकाशी तुझ्या आईने लग्न केलेलं आहे ना, आता जो राजा होऊन बसलेला आहे क्लॉडियस, तर त्यानं मला मारलेला आहे.
आणि मग आणि तुझं हे काम आहे, म्हणजे मुलाचं हे काम आहे, बिईंग माय सन, युअर ड्युटी इज टू टेक रिव्हेंज, टू अवेंज माय मर्डर, हे की माझ्या मृत्यूचा सूड घेणं हे तुझं काम आहे, असं किंग हॅम्लेट, फादर हॅम्लेटनं हॅम्लेटला सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की हॅम्लेटकडे संधी असते क्लाउडियसला मारायची, बट ॲज आय सेड ही गोज ऑन ओव्हर थिंकिंग की ह्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा, पुरावे काय आहेत, किंवा एकदा तो गेलेला आहे मारण्यासाठी तर क्लाउडियस प्रेयरमध्ये असतो, तो प्रार्थना करत असतो. मग पुन्हा हॅम्लेट विचार करतो की आता जर याला मारलं तर हा डायरेक्ट स्वर्गात जाईल, कारण तो देवाची प्रार्थना करतोय, आणि अशा वेळेला जर मी मारलं तर त्याला स्वर्ग मिळेल. आणि असे अनेक उदाहरणं नाटकाच्या प्लॉटमध्ये असे प्रसंग येत असतात की त्याला मारण्याची संधी असते, बट ही गोज ऑन ओव्हर थिंकिंग, ही गोज ऑन डिलेईंग द ॲक्शन, टू डिले द ॲक्शन. काही लोक आपल्याही आजूबाजूला असतात की ते अतिविचार करतात आणि कृतीमध्ये कमी पडतात. तर हे कृतीमध्ये कमी पडणं, डिलेईंग ॲक्शन ऑर ओव्हर थिंकिंग इज द ट्रॅजिक फ्लॉ इन द कॅरेक्टर ऑफ हॅम्लेट. ऑथेलो काय आहे? ऑथेलो इज अ जेलस पर्सन, ही इज सस्पिशियस. त्याच्या आणि पटकन संशय घेणं हा जो स्वभाव आहे, अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात. आणि मग इयागो जो आहे, या ऑथेलो ह्या नाटकाचा विलन जो आहे, तो त्याच्या मनामध्ये भरवत जातो की डेस्डिमोना, ऑथेलोज वाईफ, शी इज फेथलेस. आणि मग ऑथेलोसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतो. अँड ॲट द एंड ऑफ द प्ले, दो ही लव्ज डेस्डिमोना, हिज वाईफ अ लॉट, ही किल्स हर. सो दिस इज द ट्रॅजिक फ्लॉ इन द कॅरेक्टर ऑफ ऑथेलो. किंग लिअर सुद्धा ही कॅनॉट, म्हणजे ही फेल्स टू अंडरस्टँड पीपल. म्हणजे जेव्हा त्याच्या तिन्ही मुलींमध्ये राज्य वाटून देण्याची वेळ येते, तेव्हा त्याची तारीफ करणाऱ्या मुलींना तो झुकतं माप देतो, आणि त्याची कॉर्डेलिया नावाची जी मुलगी आहे, जिचं त्याच्यावर खरं प्रेम आहे, तिच्या बाबतीमध्ये तो अन्याय करतो. अँड हिज ट्रॅजेडी टेक्स प्लेस बिकॉज ऑफ दिस इनडिसिजन, बिकॉज ऑफ हिज फेल्युअर टू अंडरस्टँड पीपल. तर ऑल दीज 4 ट्रॅजिक हिरोज here, William Shakespeare, why he is a great dramatist, he follows the instructions by Aristotle, right? So these are some of the features, these are some of the things said or observed or written about the construction of a tragedy by Aristotle. So म्हणजे हा तसा एखाद्या लेक्चरमध्ये संपण्याचा विषय नाही. तर आज आपण आय जस्ट रिवाइज द पॉइंट्स वी कवर्ड टुडे, दॅट इमिटेशन इज गुड अँड पोएट्री इज इमिटेशन. द प्लेजर इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ पोएट्री अकॉर्डिंग टू Aristotle. This is one thing. The second thing is his views on tragedy. What is a tragedy and what are the features of a tragic hero? हे 2-3 मुद्दे आपण आज थोडक्यामध्ये याची चर्चा केलेली आहे. नाउ अनम्यूट युअर माइक्स अँड टेल मी, हे समजतंय का फास्ट होतंय? अनम्यूट युअर माइक्स. खंदारे, जामगे, हां समजतंय का फोन ठेवून कुठतरी गेलेत तुम्ही?